नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे सध्या संकलित मूल्यमापन भाग 1 चे पेपर सुरू आहेत। आज आपला गणिताचा पेपर झाला। मग या गणिताच्या पेपरमध्ये प्रश्न कशा स्वरूपाचे होते, त्याची उत्तरं कशा पद्धतीने लिहायची याविषयीचा व्हिडिओ आज मी घेऊन आलेली आहे। यापूर्वीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील इयत्ता 2री ते 5वीचे मराठी आणि गणिताचे, तर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केला असेल तर त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये जाऊन संकलित मूल्यमापन या प्लेलिस्ट अंतर्गत तुम्ही सर्व व्हिडिओ बघू शकता। त्याचबरोबर उद्याचा जो इंग्रजीचा पेपर होणार आहे त्या इंग्रजीच्या या पूर्वीच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका, त्यांची उत्तरं हे जर तुम्हाला बघायचे असतील तर ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील। आजचा व्हिडिओ जो आपण बघणार आहोत तो इयत्ता 3रीचा गणिताचा या ठिकाणी बघणार आहोत। इयत्ता 3रीचा जो गणिताचा पेपर आहे तो एकूण 40 गुणांसाठीचा असणार आहे, ज्यामध्ये एकूण 7 प्रश्न असणार आहेत। पहिला व दुसरा प्रश्न तोंडी प्रात्यक्षिकसाठी, तर 3रा ते 7वा प्रश्न लेखी स्वरूपाचा असणार आहे। बघा आता प्रात्यक्षिक तोंडीमध्ये पहिला प्रश्न आहे, पालथ्या ठेवलेल्या अक्षर कार्डांपैकी एक कार्ड उचलण्यास सांगावे। पट्टीच्या साहाय्याने त्याच्या सममित अक्ष काढण्यास सांगून अक्षर सममित आहे किंवा नाही ते लिहिण्यास सांगावे। A to Z अक्षर कार्ड पुरेशा प्रमाणात तयार ठेवावीत। बघा आता या ठिकाणी कुठल्याही एका अक्षर विद्यार्थ्यांना सांगून त्याला सममित अक्ष काढायला सांगायचं आहे आणि सममित अक्ष काढल्यानंतर आकृती सममित होते की नाही हे त्याला ओळखायला लावायचं आहे। दुसरा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या आकृत्या दाखवून बंदिस्त व खुल्या आकृत्या ओळखण्यास सांगावं। पुढचा प्रश्न आहे, मोजपट्टीच्या साहाय्याने कोणत्याही 3 वस्तूची लांबी मोजण्यास सांगावी, जसं की रुमालाची लांबी, पेन्सिलची लांबी, कंपासची लांबी, पुस्तकाची लांबी इत्यादी। खालील वस्तूच्या मापनासाठी कोणते एकक वापरले जाते असे प्रत्येकी 2 प्रश्न विचारावेत। जसं की साखर मोजण्यासाठी कोणतं एकक असतं, त्याचबरोबर मीठ, दूध, पाणी, कांदे अशा वस्तूंसाठी कोणता एकक वापरलं जातं अशा प्रकारचे प्रश्न विचारायचे आहेत। त्यानंतर बघा लेखी चाचणी। लेखी चाचणीतला पहिला प्रश्न आहे, खाली दिलेली उदाहरणे सोडव, बोटीचा क्रमांक अक्षरात लिही। बघा या ठिकाणी बोटीवर लिहिलेला आहे 72, ते अक्षरामध्ये या ठिकाणी लिहायचं आहे। खाली दिलेल्या कोणत्या खोक्यावर 58 संख्या लिहिलेली आहे, अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक चौकटीत लिही। बघा या ठिकाणी आपल्याला 58 ओळखायचेत, 57, 85, 58 आणि 48 म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, दशक एकक स्वरूपात दाखवलेली संख्या चौकटीत लिही। बघा आता एकक आहेत 1, 2, 3, 4, 5 आणि 6। दशक आहेत 1, 2, 3। तयार झालेली संख्या आहे 36। 80+2 हे विस्तारित रूप खालीलपैकी कोणत्या संख्येचे आहे ती संख्या चौकटीत लिही। बघा तयार होणारी संख्या आहे 2 अंकी, ही आहे 3 अंकी। या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 82। सॉरी, या ठिकाणी चौकटीत संख्या लिहायची आहे, संख्या असणार आहे 82, पर्याय क्रमांक 2 मधली। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, खालील उदाहरणे सोडव, 65+19 एककाची बेरीज 5+9 14, 14शीला 4 हातचा 1, 6+1 7, 7+1 8, उत्तर येतं 84। 71+27 एककातून 1 मधून 7 वजा होत नाहीत, दशक सुट्टे करून घेऊया। या ठिकाणी झाले 11। या ठिकाणी 11 मधून 7 कमी केले राहिले 4, 6 मधून 2 कमी केले राहिले 4, उत्तर आलं 44। खाली दिलेली उदाहरणे सोडव, मणितारावरून योग्य संख्या चौकटीत लिही। बघा आता या ठिकाणी एकक किती आहेत, 1, 2, 3, 4, 4 एकक, 1, 2, 3, 4, 5, 5 दशक आणि 2 शतक, 254 संख्या तयार झाली। एकक 2, दशक 1, शतक या ठिकाणी 1, 2, 3, 4 आणि 5, 512 संख्या। 50 दशक म्हणजेच किती एकक, या ठिकाणी बघा 50 दशकला आपण असं लिहितो, 50 दशक म्हणजेच या ठिकाणी किती शतक असणार आहेत, सॉरी 5 शतक। त्यानंतर बघा
7, 0, 4 हे तीनही अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी व लहानात लहान 3 अंकी संख्या तयार कर. बघा, मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना आपल्याला माहिती आहे की सर्वप्रथम सर्वात मोठा अंक 7, 4 आणि 0. जेव्हा संख्या दिलेल्या अंकांमध्ये 0 येतं तेव्हा लहानात लहान संख्या तयार करत असताना शून्यापेक्षा दुसरी जी लहान संख्या आहे ती घ्यायची आहे. ती आहे 4. त्यानंतर 0 द्यायचं आहे आणि नंतर 7. लहान संख्या तयार होते 407. सोडव. 543 अधिक 156. एककाची बेरीज 6 अधिक 3 9, 5 अधिक 4 9, 5 अधिक 1 6, 699 उत्तर आहे. 874 वजा 452. 4 मधून 2 गेले राहिले 2, 7 मधून 5 गेले राहिले 2, 8 मधून 4 गेले राहिले 4. उत्तर येतं 422. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे नाणी व नोटापासून तयार होणारी एकूण रक्कम चौकटीत लिही. बघा, या ठिकाणी आहेत 100, 100 अधिक 100 200, 200 अधिक 50 250, 250 अधिक 20 270, 270 अधिक 10 280, 280 अधिक 1 281, अधिक 1 282. 4 फुलांचा एक गुच्छ याप्रमाणे 9 गुच्छ तयार करण्यासाठी एकूण किती फुले लागतील. बघा, 4ची किती पट आहे, 9 पट. म्हणजे या ठिकाणी एकूण फुलं किती असणार आहेत, 36 फुलं. एका आमराईत 130 हापूस आंब्यांची, 58 केशर आंब्यांची व पायरी आंब्याची 21 झाडं आहेत. तर आमराईत एकूण किती झाडं आहेत. बघा, हापूस आंब्याची आहेत 130, त्यानंतर केशरची आहेत 58 आणि पायरीची आहेत 21. तिघांची बेरीज करूया. 0 अधिक 8 8, 8 अधिक 1 9, 3 अधिक 5 8, 8 अधिक 2 10, 10ला 0 हाताला 1, 1 अधिक 1 2. एकूण झाडं आहेत 209. त्यानंतर बघा, एका पुस्तकाला 465 पानं आहेत. विनीताने त्यातली 245 पाने वाचली तर तिची अजून किती पाने वाचायची राहिली. बघा, आता एकूण पानं आहेत 465. वाचली किती तिने, 245. न वाचलेली पानं काढायची आहेत. दोघांची वजाबाकी करून घ्यावी लागेल. 5 मधून 5 गेले राहिले 0, 6 मधून 4 गेले राहिले 2, 4 मधून 2 गेले राहिले 2. म्हणजे न वाचलेली पानं किंवा पानं वाचायची राहिलेली आहेत ती आहेत 220 पानं. बघा, त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे, खालील सारणी पूर्ण कर. या ठिकाणी आपल्याला चित्र दिलेलं आहे. वस्तू आहे टीव्ही. या ठिकाणी बघा, भौमितिक आकाराचं नाव आपल्याला लिहायचं आहे. याचा भौमितिक आकार आहे आयताकृती. आयताला 4 कडा असतात आणि 4 कोपरे असतात. अशा पद्धतीनं तिन्ही अचूक लिहिलं तर विद्यार्थ्याला या ठिकाणी 3 गुण मिळणार आहेत. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. दिलेल्या वजनाप्रमाणे रेहानाने तराजू व फक्त 1 किलोग्रॅमचे माप वापरून सामान दिले. या माहितीवरून सारणी पूर्ण कर. आता बघा, या ठिकाणी वस्तूचं नाव डावीकडे लिहिलेलं आहे. 1 किलोचं माप आहे. तिनं ते किती वेळा वापरणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी नोंदवायचं आहे. उदाहरणार्थ 2 किलोग्रॅम बटाटे आहेत तर 1 किलोचं माप तिनं किती वेळा वापरलं पाहिजे, 2 वेळा. 3 किलोग्रॅम तांदूळ देण्यासाठी तिनं 1 किलोचं माप 3 वेळा वापरायला पाहिजे. 5 किलोग्रॅम साखर देण्यासाठी 5 वेळा, तर 1 किलोग्रॅम बाजरी देण्यासाठी 1 वेळा. अशा पद्धतीनं जर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अचूक नोंदी केल्या तर त्याला 4 पैकी 4 गुण मिळणार आहेत. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे खालील उदाहरणे सूचनानुसार सोडव. आकृतीबंध पूर्ण कर. बघा, आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, शंकू, बॉल, आपल्याला काय करायचे, दिलेले आकार काढून हा आकृतीबंध पूर्ण करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, दिलेला आकृतीबंध दर्शवणाऱ्या अचूक पर्यायाला गोल कर. या ठिकाणी बघा, दिलेल्या ह्याच्यामध्ये आहेत 2 त्रिकोण 1 वर्तुळ, 2 त्रिकोण 1 वर्तुळ, 2 त्रिकोण 1 वर्तुळ. म्हणजे जी पहिली आकृती आहे ती 2 वेळा आहे, नंतरची 1 वेळा. ए बी म्हणजे हा या ठिकाणी पर्याय नसणार आहे. ए बी बघा, या ठिकाणी
त्यानंतर ए बी बी, पहिली आकृती 1 वेळा, नंतरची आकृती 2 वेळा, नाही. ए बी ए, एकाड एक आकृती, नाही. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आकृतीबंध पूर्ण कर. बघा आता या ठिकाणी आपल्याला आकृतीबंध पूर्ण करायचा आहे. रेषेचा भाग या ठिकाणी डाव्या बाजूला आहे, या ठिकाणी उजव्या बाजूला आहे. या ठिकाणी आपला हा रंगवलेला भाग कुठून असणार आहे? उजव्या बाजूला. म्हणजे अशा प्रकारे आपण या ठिकाणी आलेले सर्व प्रश्न बघितलेले आहेत.